प्रक्रिया सुरू करण्यात येते। त्याच पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले। अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले। यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे। पुणे मनपा निवडणुकीसाठी यावेळी 4चा प्रभाग असणार आहे। नगर विकास खात्याने तसं स्पष्ट केलंय। 4 सदस्यीय 42 प्रभागांनुसार पुणे मनपातून एकूण 165 नगरसेवक निवडून जातील। राज्यात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत आणि त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या। या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले। पाहुयात महापालिकांची वर्गवारी। अ वर्ग महापालिका पुणे आणि नागपूर, ब वर्ग महापालिका ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, क वर्ग महापालिका नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, ड वर्ग महापालिका अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मिरज, कुपवाड, मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, जळगाव, नांदेड आणि धुळे, माळेगाव आणि लातूर। तर प्रभाग रचना कशी होणार आहे ते पाहूयात। प्रभाग रचनेसाठी 2.5 ते 3 महिने कालावधी लागणार आहे। गुगल मॅपचा आधार घेऊन प्रभाग रचना केली जाणार आहे। महापालिका प्रारूप प्रभाग रचना तयार करणार। राज्य निवडणूक आयुक्तांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव, राज्य निवडणूक आयुक्त प्रभाग रचनेला मान्यता देणार। महापालिका आयुक्त प्रभाग रचना प्रसिद्ध करणार। मान्यतेनंतर हरकती सूचना मागवत सुनावणी होणार। सुनावणीनंतर निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येईल। मान्यतेनंतरच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करणार आहे। प्रभाग रचनेची मार्गदर्शक तत्व काय आहेत ते पाहतोय। सुरुवात उत्तर दिशेकडून, सर्वात शेवटचा प्रभाग दक्षिण भागात। वस्त्यांचं विभाजन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे। प्रभाग रचनेत भौगोलिक सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, उड्डाणपुलं आदी निकष विचारात घेतली जातील। कुठल्याही एका इमारतीचं चाळ किंवा घराचे 2 प्रभागात विभाजन नको। मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात हव्यात। सीमेचं वर्णन करताना रस्ते, नाले, सिटी सर्वे नंबर हे उल्लेख हवेत।